नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे। पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या 4 महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत। त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे पुरावे समोर आलेले आहेत। म्हणजे याच्याही आधी पोलिसांकडे हे पुरावे होते, आता त्याच्याबद्दलची माहिती समोर आलेली आहे असं आपण म्हणूयात। आणि किती निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्यांना मारहाण करण्यात आली याची माहिती यामुळे समोर आलेली आहे। मुंबई तककडे याचे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे, तर त्याच्याबद्दलचं अपडेट्स आपण या बातमीतनं घेणार आहोत। त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे तानाजी सावंत यांच्या विरोधामध्ये आता हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे। ही याचिका कोणी दाखल केलेली आहे, का दाखल केलेली आहे याच्याबद्दलची माहिती आपण या बातमीमध्ये घेणार आहोत। त्या पुढे बातमी आहे प्रशांत कोरटकरची आज पोलीस कोठडी संपते आहे, आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्याबद्दलची बातमी। आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे असं अमित शहा यांनी लोकसभेमध्ये म्हटलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे, त्याच वेळेस त्यांनी इंडिया आघाडी आणि ममता बॅनर्जींवर काय आरोप केलेले आहेत याबद्दलची माहिती आपण या बातमीतनं घेणार आहोत। तर सगळ्यात आधी संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भातले समोर आलेले पुरावे। दोन वेगवेगळ्या बातम्या आहेत। एक मुंबई तकच्या हाती लागलेली जी माहिती आहे ती अगदी सुरुवातीला समजून घेऊयात, ज्याच्यानुसार महेश केदार यानं संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना जे व्हिडिओ काढले होते, जे फोटो घेतले होते त्याची माहिती समोर आलेली आहे। साधारण 2 तास संतोष देशमुख यांना निर्घुणपणे मारहाण केली आहे आणि या 2 तासाचं आपण असं म्हणूयात की चित्रीकरण त्या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। मिनिटाला झालेली ही मारहाण आहे। काही डिटेल्स मुंबई तकच्या हाती लागलेले आहेत ते आपण जसेच्या तसे सांगणार आहोत। तर या सगळ्यामध्ये महेश केदार, त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि जयराम चाटे यांनी सुद्धा संतोष देशमुख खानचा खून केल्याची कबुली दिलेली आहे। साधारण 4 महिन्यानंतर ही कबुली दिल्याची माहिती समोर आलेली आहे। याच्याबद्दलचा उल्लेख आणखीन एका बातमीत झालेला आहे, तर ती अपडेट सुद्धा आपण घेणार आहोत। पण सगळ्यात आधी जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये 2 तासात कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे, 2 तास निर्घुण मारहाण झालेल्याचे अगदी मिनिटाचे जे डिटेल्स आहेत ते मी तुमच्या समोर शेअर करते आहे। mumbaitak.in या आपल्या वेबसाईटवर सुद्धा याच्याबद्दलची माहिती अगदी सविस्तर पद्धतीने उपलब्ध आहे। महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्यामुळे संतोष देशमुखांच्या मारहाणीच्या वेळेचा एक महत्त्वाचा पुरावा हा पोलिसांच्या हाती लागलेला आहे। याच्याही आधी पोलिसांनी डिजिटल पुरावे मिळवलेले आहेत, डिजिटल एव्हिडन्स मिळवलेले आहेत, पण हा जो डाटा आहे तो रिकव्हर करण्यामध्ये पोलिसांना यश आल्यानंतर ही माहिती समोर आलेली आहे। आता जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या व्हिडिओचे मिनिटाचे डिटेल्स समोर आलेले आहेत। तर तब्बल 2 तास मारहाण झाली आणि त्या मारहाणीची जी सुरुवात झालेली आहे ती 3:46 झालेली आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली, त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला आणि यानंतर मग अशा पद्धतीचे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते। यातली आणखीन काही महत्त्वाचे पुरावे जे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत, त्यातला एक आहे तो म्हणजे विष्णू चाटेचा मोबाईल, जो त्यानंच डिस्कार्ड केलेला आहे, फेकून दिलेला आहे असं सांगितलं। पण इथं हा जो व्हिडिओ, पहिला व्हिडिओ जो समोर आलेला आहे किंवा जे 15 व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यातली मारहाणीच्या संदर्भामधली जी माहिती समोर आली आहे की 2 तास मारहाण झाली, तर या व्हिडिओमधली 3:46 मारहाणीला सुरुवात केल्याचं पहिला व्हिडिओ हा महेश केदारच्या मोबाईलमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 1 मिनिट 1 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या संदर्भामध्ये म्हणजे या व्हिडिओत काय आहे असं सांगायचं तर याच्यामध्ये संतोष देशमुख यांना पांढऱ्या रंगाच्या पाईप आणि वायरसारख्या हत्यारानं तसंच लाथाबुक्क्यानं मारहाण होते आहे असं या 1 मिनिट 1 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। पहिला व्हिडिओ 3:46 त्यानंतरचा दुसरा व्हिडिओ आहे तो आहे 3:47 आणि हा 53 सेकंदांचा व्हिडिओ आहे। शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती संतोष देशमुखांना। या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचा पाईप आणि वायरनं मारहाण सुरूच होती आणि याच्यामध्ये संतोष देशमुखांची पॅन्ट सुद्धा काढली जाते आहे असं सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतंय। 53 सेकंदाचा हा दुसरा व्हिडिओ। तिसरा व्हिडिओ आहे तो म्हणजे 3:48 याच्यामध्ये हा 35 सेकंदांचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये संतोष देशमुखांना हातानं मारहाण करण्यात येते। दुसरा आरोपी हातात वायरसारखं हत्यार घेऊन पाठी मागे लावलेल्या मुठीनं मारहाण करतो आहे असं त्या व्हिडिओमध्ये 35 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। चौथा व्हिडिओ आहे तो 3:51 3:51 आणि 43 सेकंदाचा 2 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये संतोष देशमुखांना शिवीगाळ करून एका लवचिक पाईपनं मारहाण करण्यात येते आहे आणि महेश केदार शूटिंग करत असल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय।
तसंच या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेची ती काळी स्कॉर्पिओ सुद्धा पाहायला मिळते आहे. म्हणजे दोन गोष्टी, एक म्हणजे महेश केदारकडनं हे सगळे व्हिडिओ रिकव्हर केलेले आहेत पोलिसांनी, पण यात महेश केदार हा शूट करतो आहे याचा सुद्धा व्हिडिओ तिथं पाहायला मिळालेला आहे. एक्सचेंज झाले असावेत कदाचित आणखीन काही व्हिडिओ ज्याच्यामध्ये महेश केदार स्वतः शूट करताना दिसतोय. 2 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे 3:51:43 त्याचबरोबर 5वा व्हिडिओ जो आहे तो आहे 3:52:26 अवघ्या 7 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांना कॉलरला पकडून उठून बसवत असल्याचं दिसतं आहे. त्याचबरोबर 6वा व्हिडिओ आहे तो 3:53:59 त्यामध्ये जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर शरीरावर मारहाण केली जाते आहे असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. 7वा व्हिडिओ आहे 3:54:20 ज्याच्यामध्ये तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करताना पाहायला मिळतं आहे संतोष देशमुखांना आणि मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्ती सुद्धा दिसतंय. 14 सेकंदांचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. 8वा व्हिडिओ आहे 3:54:32 जो 4 सेकंदांचाच आहे ज्याच्यामध्ये संतोष देशमुख यांना बळजबरी करत काहीतरी विचारणा करण्यात येते आहे असं या 4 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये आहे. 9वा व्हिडिओ आहे 3:55:27 या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे, म्हणजे मारहाण करण्यात आलेली आहे किंवा मारहाण झाल्याचं दिसतं आहे. सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून खाली पडून संतोष देशमुखांच्या तोंडावर उभ्यानं लघवी करताना दिसतायत आरोपी. त्याच्यानंतरचा 10वा व्हिडिओ आहे तो 3:58:56 ज्याच्यामध्ये 2 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. संतोष देशमुखांच्या अंगावरचे सगळे कपडे काढून त्यांना अंतर्वस्त्रांवर बसवून पाईपनं मारहाण केली जाते आणि दुसरी एक व्यक्ती शूटिंग करते आहे. 11 व्हिडिओ आहे तो 3:58:56 अवघ्या 5 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून दुसरा व्यक्ती ते शूटिंग घेत आहे. त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे 12वा व्हिडिओ तो 3:59:18 आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यावर संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून जबरदस्तीनं त्यांचे केस ओढून त्यांना काहीतरी बोलायला लावलं जात आहे आणि त्याचं शूटिंग घेतलं जात आहे. 13वा व्हिडिओ आहे तो याच्यामध्ये दिसतो आहे तो 1 मिनिट 44 सेकंदांचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जो पाहायला मिळतो आहे तो थेट 17:34 म्हणजेच 5:05 सेकंदाचा आहे. याच्यामध्ये संतोष देशमुख यांना स्कॉर्पिओ मधनं म्हणजे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधनं अंतर्वस्त्रांवर आहेत संतोष देशमुख आणि उताड्या स्थितीत झोपवले म्हणजे उपडी झोपवलेला आहे आणि संतोष देशमुखांना रक्ताचे डाग असलेले पॅन्ट घालताना आरोपी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 14वा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे 35:16 1 मिनिट 4 सेकंदाचा व्हिडिओ आहे हा 14वा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय ते म्हणजे संतोष देशमुख यांना उठवून बसवून त्यांना शर्ट घालताना दिसत आहेत. शर्ट घालण्या अगोदर फाटलेले आणि रक्ताने भरलेलं त्यांचं जे बनियन आहे ते फेकून देण्यात येत आहे असं या व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि 15वा व्हिडिओ आहे अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे 5:53:52 ज्याच्यामध्ये संतोष देशमुख हे विव्हळताना पाहायला मिळत आहे आणि त्यांचा विव्हळत असल्याचा आवाज येतो आहे. तसंच या व्हिडिओ सोबत 8 फोटो सुद्धा जोडण्यात आलेला आहे अशी माहिती आहे. योगेश काशीद आपले प्रतिनिधी आहेत त्यांनी दिलेली ही माहिती आहे. संतोष देशमुखांना निर्घुणपणे मारहाण झाली याच्याबद्दलची माहिती याच्याबद्दलचे पुरावे याआधीही समोर आले होते पण इतकी डिटेल या व्हिडिओच्या संदर्भातली माहिती आत्ता समोर आलेली आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर याबद्दलचे व्हिडिओ जे काही फोटो समोर आले होते ते मुंबई तकनं व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर ठेवले होते. आता या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय केलं जातं आहे ही माहिती आपण दिलेली आहे. महत्वाचं आहे ते म्हणजे की फक्त एवढ्यावरच या गोष्टी थांबलेल्या नाहीयेत तर निर्गुणपणे मारहाण केल्यानंतर कशा पद्धतीने त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला
अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर असं बोललं जात होतं ते म्हणजे की आरोपींनी मारहाण इतकी केली की त्यांच्या लक्षातच आलं नाही की संतोष देशमुखांचा मृत्यू झालेला आहे. पण जे आता या व्हिडिओच्या अनुषंगाने पाहायला मिळत आहे आणि जी आरोपींनी कबुली दिलेली आहे की त्यांचं अपहरण करून संतोष देशमुखांचा त्यांची हत्या केलेली आहे, त्यानंतर हत्येच्याच इराद्यानं संतोष देशमुखांना आरोपींनी पकडलं होतं का असा विचार करण्यासाठीला वाव आहे. आणखीन एक माहिती समोर आलेली आहे, ती माहिती आहे ती म्हणजे दिव्य मराठीच्या आवृत्तीतली, त्यात त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. 19 पुरावे त्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये पोलिसांना आढळलेले आहेत. आता या 19 पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा आहे ते म्हणजे की या काळ्या स्कॉर्पिओच्या गाडीच्या काचेवर असलेल्या हातांचे ठसे हे सुधीर सांगळेचे आहेत. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना कशा पद्धतीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याबरोबर कृष्णा आंधळे होता, जो कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पैकी सुधीर सांगळेच्या हाताचे ठसे या स्कॉर्पिओ गाडीवर असल्याची माहिती या बातमीत देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त 19 पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत या गाडीतना असं म्हटलेलं आहे. आणि त्यात असं म्हटलंय की फॉरेन्सिक तपासणी अहवाल आलेला आहे. डाव्या दरवाजाच्या काचेवरचे 2 ठसे आरोपी सुधीर सांगळेचे असल्याचं समोर आलंय. जयराम चाटे, महेश केदार आणि सुदर्शन घुले या तिघांनी पुण्याच्या मॅजिस्ट्रेट समोर कबुली जबाब दिला होता. त्यांच्या कबुली जबाबाची प्रत आरोपींच्या वकिलांना देण्यात आलेली आहे. आता हा कबुली जबाब काय आहे? मॅजिस्ट्रेट समोर कबूलनामा असं म्हणत एक म्हणजे हायलाइट केलेला आहे एक बॉक्स, त्याच्यात असं म्हटलंय आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि सुदर्शन घुले यांना पुण्यात अटक केली होती. सीआयडीनं सेक्शन 18 प्रमाणे तिघांना पुण्याच्या मॅजिस्ट्रेट समोर हजर करून कबुली जबाब घेतले होते. हे जबाब बंद पाकिटातून विशेष सरकारी वकिलांना पाठवण्यात आले होते. त्यांची प्रत आरोपीच्या वकिलांना देण्यात आलेली आहे. आता हे कबुली जबाबामध्ये त्यांनी नेमकं काय कबूल केलेलं आहे मॅजिस्ट्रेट समोर हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण पोलिसांसमोर दिलेल्या कबुली जबाबापेक्षा मॅजिस्ट्रेट समोर दिलेला जो कबुली जबाब आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. मॅजिस्ट्रेट समोर जर का खुनाची कबुली दिलेली असेल तर मग ती गोष्ट कोर्टाच्या या सगळ्या याच्यामध्ये अत्यंत महत्वाची ठरू शकते. पण या कबुली जबाबाबद्दलची माहिती कुठेही या बातमीत देण्यात आलेली नाहीये आणि आपणही सांगत नाही आहोत. 3ही आरोपींनी संतोष देशमुखांचा खून केल्याची कबुली दिलेली आहे अशी माहिती काल समोर आली होती, पण ती पोलिसांच्या चौकशीत दिलेली आहे अशी माहिती आपले प्रतिनिधी योगेश काशीद यांनी दिलेली आहे. आता तीच माहिती किंवा तसाच कबुली जबाब हा त्यांनी मॅजिस्ट्रेट समोर दिलाय का याच्याबद्दलची माहिती नाही, हे मी पुन्हा अधोरेखित करते. आता या संदर्भामध्ये अंजली दमान यांची सुद्धा एक प्रतिक्रिया इथं यांनी पेपरमध्ये दिलेली आहे. सुदर्शन घुलेने देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांपुढे कबुली दिली असेल तर ग्राह्य धरली जात नाही. मॅजिस्ट्रेट पुढे दिली तर केस संपल्यात जमा आहे. कलम 164 नुसार जर कबुली दिली असेल तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिलेली आहे. त्या पुढे असं म्हणतात बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, राजेश पाटील, प्रशांत महाजन हे पोलीस अधिकारी देखील आरोपींच्या संपर्कात होते. या सर्वांना सह आरोपी करावं. ते धनंजय मुंडे यांना छुपी मदत करत होते. हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड होता असं चार्जशीटमध्ये येत नाही तोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होणार नाही. अंजली दमान यांची ही प्रतिक्रिया आहे. मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे आपण डिटेल माहिती दिलेली आहे की किती वाजता मारहाण सुरू झाली. इथं सुद्धा यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणजे की 9 डिसेंबरला 3:46 आरोपींनी मारहाण करायला सुरुवात केली आणि 5:53 शेवटचा व्हिडिओ आहे. त्यानंतर काही वेळानं देशमुखांचा मृत्यू झाला. आरोपींनी देशमुखांना 2 तास 7 मिनिटं 127 सेकंद मारहाण केल्याचं 2 तास 7 मिनिटं म्हणजेच 127 मिनिटं मारहाण केल्याचं या व्हिडिओचे जे काही पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यावरनं स्पष्ट होत आहे असं यात म्हटलेलं आहे. जी सुदर्शन घुलेची स्कॉर्पिओ आहे ज्याच्यात पोलिसांना फॉरेन्सिक एव्हिडन्स सापडलेले आहेत, 19 पुरावे सापडलेले आहेत, त्या गाडीचा नंबर आहे MH44Z9333. या 333चं काय सूत्र आहे, काय त्यांचं ओळख आहे, का हा 333 नंबर वापरण्यात येतो, माझा सहकारी स्वानंद बिक्कड यानं याच्या आधी याच्याबद्दलचे बरेच व्हिडिओ केलेले आहेत. माहिती दिलेली आहे की संतोष देशमुखांच्या खुनानंतर कशा पद्धतीनं आरोपींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं हा #333चा नंबर वापरून काय काय मेसेज दिला होता, काय म्हटलं होतं याच्याबद्दलचे व्हिडिओ मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तिथं युट्यूबमध्ये आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण ते लोकांसमोर ठेवलेले आहेत. तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये समोर आलेली ही महत्वाची माहिती आहे जी अत्यंत हादरवणारी आहे. संतोष देशमुखांना निर्घुण मारहाण झाली
आली हे त्यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टवरनं पाहायला मिळतं आहे। पण या निर्घुण मारहाणीचे आता मिनिटाचं डिटेल्स सुद्धा समोर आलेले आहेत की जे नुसते हादरवणारे नाहीयेत तर काळजाचा थरकाप उडवणारे असे हे डिटेल्स आहेत। या सगळ्यावरनं आता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी ही जी मागणी केली जाते संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडनं, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या बरोबर ज्यांनी संतोष देशमुखांना न्याय मागण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्याकडनं सुद्धा अशीच कठोर कारवाईची, कठोर शिक्षेची मागणी होते। पण या पुराव्यांच्या आधारे खरोखर या सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सुनावणी सुद्धा महत्त्वाची आहे। थोडंसं सुनावणीबद्दल जर सांगितलं गेलं तर वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचं उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत संतोष देशमुखांची केस लढवतायत त्यांनी सांगितलं। पूर्ण सीडीआर त्यांनी दिलेला आहे ज्यात कृष्णा आंधळे फरार असताना सुद्धा वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेंच्या संपर्कात होता अशी माहिती दिलेली आहे आणि या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे डिटेल्स अपडेट्स हे त्या दिवशी जी कोर्टात सुनावणी झाली त्यावेळेस उज्ज्वल निकमांनी दिलेली आहे। आता या सगळ्यानंतर पुढच्या सुनावणीला जी 10 एप्रिलला होणार आहे काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं आहे। आता पुढच्या बातमीकडे वळूयात। ही बातमी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार तानाजी सावंत हे आता पुन्हा अडचणीत आलेले आहेत। त्याचं कारण आहे ते म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्याकडनं पराभूत झालेले उमेदवार राहुल मोटे यांनी एक तक्रार दाखल केलेली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने ही तक्रार दाखल केलेली आहे। जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वेगवेगळ्या भागातनं झाल्या होत्या। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले होते त्यातला अशाच पद्धतीचा हा आरोप आहे ते म्हणजे की निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता। राहुल मोटे यांनी तेव्हाही हा आरोप केला होता आणि कशा पद्धतीनं एक प्रकारे म्हणजे बचत गट जे आहेत त्यांना सुद्धा परवाना नसताना कर्ज मंजूर करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं मतदारांना पैसे वाटण्यात आलेले आहेत याचा आरोप राहुल मोटेंनी केला होता। आता हायकोर्टात या सगळ्या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की त्यात त्यांनी असा सुद्धा आरोप केलाय की निवडणुकी दरम्यान मतदारांना साडी भांडी आणि बचत गटांना पैसे वाटले असा आरोप त्यांनी केलेला आहे। भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन आणि आमदार सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत आणि क्रांती महिला उद्योग समूहाच्या अर्चना दराडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी अशा तिघांना या सगळ्या संदर्भामध्ये नोटीस पाठवण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं तर याच्यामुळे तानाजी सावंत अडचणीत येणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो बचत गटाच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये की क्रांती महिला उद्योग समूहाच्या माध्यमातून बचत गटांना 5 ते 7 कोटी रुपयांचं कर्ज दिलं पण म्हणजे संबंधित संस्थेला कर्ज देण्यासाठी कुठलाही अधिकृत परवाना नसताना हे कर्ज दिलेलं आहे आणि याचिकेसोबत या संदर्भातले पुरावे सुद्धा तक्रारकर्त्यानं नोंदवलेले आहेत। बचत गटांना जे चेक दिलेले आहेत त्याची माहिती या याचिकेच्या बरोबर जे पुरावे जोडलेले आहेत त्यात दिलेली आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये भूमपरांडामध्ये तानाजी सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि राहुल मोटे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते। 2024 मध्ये तानाजी सावंतांनी राहुल मोटेंचा 1509 मतांनी पराभव केला होता। अर्थात 2019च्या निवडणुकीमध्ये राहुल मोटेच उभे होते आणि तानाजी सावंतांनी त्यांचा साधारण 34 ते 35 हजार मतांनी पराभव केला होता आणि 2024 मध्ये हा मतांचा जो फरक आहे तो आपल्याला फार कमी पाहायला मिळतोय। राहुल मोटेंनी ही हायकोर्टामध्ये केलेली याचिका आहे। या संदर्भामध्ये राहुल मोटेचे जे वकील आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूया। नमस्कार। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 243 परांडा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले उमेदवार तानाजी सावंत यांच्या विरुद्ध तिथून 1509 मतांनी पराभूत झालेले उमेदवार राहुल मोटे यांनी निवडणूक याचिका माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये दाखल केली आहे। सदरील निवडणूक याचिकेची आज रोजी सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये तानाजी सावंत यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना विविध मार्गाचे प्रलोभने दाखवले, साड्या वाटप केल्या, क्रांती महिला उद्योग समूहाच्या मार्फत बचत गटांना पैसे देण्यात आले। या बचत गटांमार्फत महिलांमध्ये सदरील पैसे वाटप करण्यात आले, भांडी वाटप करण्यात आली, भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर वाटप करण्यात आली। अशा प्रकारचे आरोप तानाजी सावंतांवर करण्यात आलेले आहेत। या आरोपांच्या पृष्ठार्थ विविध कागदपत्रे या निवडणूक याचिकेमध्ये लावण्यात आलेली आहेत। सदरील याचिकेची सुनावणी आज रोजी माननीय उच्च न्यायालयासमोर झाली असता माननीय उच्च न्यायालयाने तानाजी सावंत, त्यांचे बंधू शिवाजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा अर्चना दराडे, निवडणूक निर्णय अधिकारी यांना
सुनावण्यांची नोटीस काढलेली असून सदरील प्रकरणाची सुनावणी 8 आठवड्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. आता हायकोर्टामध्ये याची सुनावणी होईल तेव्हा काय गोष्टी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. दरम्यान हा जो आरोप करण्यात आलेला आहे राहुल मोटेंकडनं, तशाच पद्धतीचे आरोप वेगवेगळ्या भागातून झालेले आहेत. पण जर आपण पाहिलं तर हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आणि नोटीसही गेलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर होऊ शकतं, म्हणजे तानाजी सावंत अडचणीत येऊ शकतात असं म्हणायला काही हरकत नाही. पुढच्या बातमीकडे वळूयात. ही बातमी आहे प्रशांत कोरटकरच्या संदर्भातली. प्रशांत कोरटकर ला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. जर आपण पाहिलं असेल तर प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती, तर ती आज संपलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये इंद्रजित सावंत यांनी प्रशांत कोरटकरला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे त्याच्या बाहेरचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत, म्हणजे त्याच्या तुरुंगाबाहेरचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत त्याची मागणी केली होती. म्हणजे 3 दिवसामध्ये त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. या संशयातनं कोर्टासमोर दाखवण्यासाठी, पुरावा म्हणून सादर करण्यासाठी हे सीसीटीव्ही मागवत असल्याचं इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या संदर्भातली मागणी पूर्ण होते का हे बघणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपलेली आहे अशी माहिती पोलीस कोठडी संपायच्या 1 दिवस आधी म्हणजे काल आलेली आहे. ती म्हणजे की प्रशांत कोरटकरनं आपण इंद्रजित सावंतांना फोन केल्याची कबुली दिलेली आहे. अर्थात सूत्रांच्या आधारानं समोर आलेली ही माहिती होती. त्यामुळे आज कोर्टात नेमके या गोष्टीचा उलगडा होईल की खरोखर प्रशांत कोरटकरनं ही कबुली दिलेली आहे का. कोर्टासमोर जेव्हा हजर करण्यात येईल तेव्हा न्यायाधीशांना याच्याबद्दलची माहिती पोलिसांकडून दिली जाईल आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने प्रशांत कोरटकरला कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजची ही सुनावणी महत्त्वाची आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. ही आहे ती म्हणजे अमित शहा यांच्या संदर्भातली. अमित शहा यांनी लोकसभेमध्ये काल बोलत असताना भारत ही काही धर्मशाळा नाही असं विधान केलेलं आहे. आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं बाहेरून आलेले लोक जर सुरक्षेला धोका असतील तर अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये राहता येणार नाही असं त्यांनी थेट सुनावलेलं आहे. आणि यावेळेस त्यांनी बोलत असताना टीका केलेली आहे इंडिया आघाडी आणि ममता बॅनर्जींवर. अमित शहा यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की भारत धर्मशाळा नाही. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या परदेशी लोकांचं स्वागतच केलं जाईल, मात्र सुरक्षेला धोका ठरणाऱ्यांना इथं राहू दिलं जाणार नाही. भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी त्याचबरोबर ही गोष्ट सुद्धा म्हटलेली आहे ती म्हणजे की याच्याही आधीपासून अशा पद्धतीची कारवाई भारताकडनं केली जाते. साधारण 3 तास ते या सगळ्या संदर्भामध्ये बोलत होते. स्थलांतरणाला विरोध करणारा जो कायदा आहे त्याच्या संदर्भामधली म्हणजे कायदा मंजूर करण्यात आला होता आणि त्यावर ते बोलत असते. आणि त्याच वेळेस त्यांनी दिलेली ही माहिती आहे. पण त्यावेळेस त्यांनी ममता बॅनर्जी आणि इंडिया आघाडी यांच्यावर आरोप केलेले आहेत. लोकसत्ताच्या बातमीत याचा उल्लेख आहे. त्यांनी असं म्हटलंय की पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारचे बांगलादेशी घुसखोरांना अभय असल्याचा आरोप शहा यांनी केला. घुसखोरांकडे बनावट आधार कार्ड आढळली आहेत. भारत बांगलादेशमधल्या 2000 किलोमीटरच्या सीमेपैकी 450 किलोमीटर कुंपण घालण्याचं काम अडलं आहे. तृणमूल काँग्रेस सरकारच्या मवाळ धोरणांमुळे कुंपण घालता आलेलं नाही. केंद्र सरकारनं पश्चिम बंगाल सरकारशी वारंवार चर्चा केली, मात्र काँग्रेससह इंडिया आघाडीतल्या पक्षांचा घुसखोरांकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे असं अमित शहा म्हटलेले आहेत. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हे झालेले आरोप आणि त्याचबरोबर सरकारनं घेतलेली ही भूमिका, त्यामुळे आता परदेशातनं येणाऱ्या नागरिकांवर सुद्धा लक्ष असेल असं पाहायला मिळतं आहे. यात त्यांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की या विधेयक जे आहे त्याच्यामुळे घुसखोरांच्या विरोधामध्ये कारवाई करता येईल. पर्यटक म्हणून किंवा मग शिक्षण, उपचार किंवा व्यापार उद्योग करणार असतील तर त्यांचं स्वागत केलं जाईल. पण वैध कागदपत्रांव्यतिरिक्त विना जे भारतात वास्तव्य करतील अशांवर करडी नजर ठेवली जाईल असं सुद्धा अमित शहा यांनी सांगितलेलं आहे. तर या झाल्या दिवसभरातल्या 4 महत्त्वाच्या बातम्या. या बातम्या मुंबईतक.in या वेबसाईटवर वाचता येतील. मुंबईतकच्या YouTubeवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल. आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे. हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद.